नमस्कार सारस्वतांनो, मी सौ वर्षा गोरे. प्रतिभा आणि प्रतिमेसाठी मी आज आश्लेषा महाजन यांची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे बाईपण. यात त्यांनी बाईपणाची वैशिष्ट्ये फार सुंदररित्या विशद केलेली आहेत. ऐका तर. दिवसभराची उन्हे माळुनी घरी परतती चतुर बायका, धूळ माखल्या चेहऱ्यावरती आनंदाची लहर बायका. मुजोर दुनिया दारी पचवित, पोटामध्ये हलके हलके, उंबरठ्यावर पाय ठेविता वात्सल्याचा पदर बायका. कुठल्या कुठल्या वळचणीतल्या चुकचुकणाऱ्या भलत्या शंका, दूर सारुनी स्वप्ने विणण्या सादर होती हजर बायका. नाती गोती संसाराची झूल, झिरमिळत्या खांद्यावरती, गर्भपोसती परंपरांचे समकाळाची बखर बायका. 9 मास या उदार उदरी, जिवंतिकेची बांधुनी पूजा, वात्सल्याचे होत्र चेतवी, अहोरात्र या कहर बायका. सहनशीलता गाठे उंची, स्वीकाराची गच्च तोरणे, ओरखड्यांच्या रावळामध्ये समजुतीची मखर बायका. क्षमाशीलता मूल्य सदोदित, उपयोगाचे नसते देवा, अन्यायाला प्राणपणाने उधळून देती प्रखर बायका. मातीमध्ये खांब रोवती, पाया डोलाऱ्याचा भक्कम, क्वचितच कोणी म्हणती त्यांना सामर्थ्याचे शिखर बायका. आपुल्या आपुल्या ओव्या गाथा, गात नाचती वारीमध्ये, टाळ टिपेचा दुमदुमणारा रखुमाईचा गजर बायका. रखुमाईचा गजर बायका. उगमापासून बाईपण आहे, काळ नदीतून झरते आहे. किती सुंदर. उगमापासून बाईपण आहे, काळ नदीतून झरते आहे. पिढ्या पिढ्यांचे संचित सारे, वाहत आणती अमर बायका. पिढ्या पिढ्यांचे संचित सारे, वाहत आणती अमर बायका. धन्यवाद.